राम राम विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आता आज घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी अति संभाव्य प्रश्न. संभाव्य म्हणजे काय तर 100% येऊ शकणारे प्रश्न आहे. तर पहिलाच प्रश्न आहे, खालीलपैकी व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द कोणता. आता या ठिकाणी पर्याय दिले आपल्याला. नंबर 1 चा आशीर्वाद, नंबर 2 चा दिलाय आपल्याला काय दिला, नंबर 2 चा आशीर्वाद. इथे वेलांटी पहिली दिली, या ठिकाणी अ दिलं. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. शुद्ध शब्द आहे आशीर्वाद. या ठिकाणी शला दुसरी वेलांटी आहे आणि रफार व वरती आहे. चला दुसरा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलोय. विद्यार्थी विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती. आता अयोग्य जोडी सांगितलं आपल्याला. कृश स्थूल म्हणजे इथं आपण पतला जाडा म्हणू शकतो त्याला. कृश स्थूल हे बरोबर आहे. अयोग्य जोडी सांगितली त्यांनी आपल्याला. तर चोर वाईट हे येईल त्याचं. ग्राह्य त्याज्य जोन कोवळे हे सर्व तर अयोग्य काय आहे, 2 नंबर आहे. चला पुढे तिसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे, यातील म्हणजे हे कोणत्या उभयन्वयाचा प्रकार आहे. आता इथं काय विचारलं, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे म्हणजे स्वरूप स्पष्ट झालेलं आहे 1 रुपयाचं. मग स्वरूप, कारण, उद्देश, संकेत, स्वरूप बोधक उभयान्वयावे आहे. यातील म्हणजे हे कोणत्या उभयन्वयाचा प्रकार आहे तर स्वरूप. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. एका वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यात स्पष्ट होत असेल तर त्याला काय म्हणायचं, स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. उंदीर या शब्दाचे अनेक वचन सांगा. तर उंदीर शब्दाचे अनेक वचन उंदरे होऊ शकत नाही. उंदरे, उंदिरे, उंदरे, उंदीर. आता या ठिकाणी बघा, उंदीर शब्दाचं जे आहे अनेक वचन ते काय आहे, उंदिरे. उंदर वगैरे होत नाही. नियम काय सांगतो, नियम सांगतो की उंदीर शब्दाचं लिंग काय तर उंदीर शब्दाचं लिंग पुलिंग आहे. मग अकारांत पुलिंगी जे नाम आहे त्या अकारांत पुलिंगी नामाचं एक वचन अनेक वचन सारखंच राहतं. जसं की आपण म्हटलं बैल. बैल शब्द काय तर बैल शब्दाचं लिंग तो आहे म्हणजे बैलाचं लिंग पुलिंग आहे. याचा अंत कशाने झालेला आहे, अने. म्हणजे अकारांत पुलिंगी नामाचे एक वचन अनेक वचन कसे राहते, सारखेच राहते. बैल, बैल. उंदीर, उंदीर. आणि म्हणून आपलं उत्तर काय आहे, 3 नंबर उंदीर, उंदीर. पुढचा प्रश्न आहे, नजरेत भरणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे. त्याच्या नजरेस पडलं आणि त्याच्या नजरेतच भरली मैना. मत्सर वाटणे, उठून दिसणे, डोळ्यात खोपणे, डोळ्यात काजळ भरणे. उठून दिसली त्याला आणि त्याच्या मनात भरली, नजरेत भरली, त्याला स्वप्न पडायला लागले आता. चला मुलांना या शब्दात असणारी विभक्ती कोणती. आपल्याकडे किती प्रकारच्या विभक्ती आहे तर आपल्याकडे 8 विभक्ती आहेत. किती विभक्ती आहे, 8. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. किती विभक्ती आपल्याकडे, एकूण 8 विभक्ती आहेत. मग आता या ठिकाणी काय तर मुलांनो म्हटलंय म्हणजे या ठिकाणी संबोधन विभक्ती आहे. कोणती विभक्ती आहे, संबोधन. प्रथमेला प्रत्यय नाही. द्वितीया सलाते सलानाते, तृतीया नेसी निसी, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी ऊन होऊन, षष्ठी चाची चेचा चाची चेचा आणि सप्तमी तय्या तय्या. आणि संबोधन अनेक वचनात नो. अनेक वचनात काय आहे, नो आहे. चला आता या ठिकाणी 7 नंबरचा प्रश्न आहे. शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा. कायद्यानुसार प्रस्थापित होणारे. आता कायद्यानुसार म्हणजे कायद्याची भाषा म्हणजे कोणती आहे, सामाजिक आहे, वैकल्पिक आहे, स्वदेशी आहे. तर काय आहे, वैधानिक, संवैधानिक म्हणू आपण त्याला. कायद्यानुसार प्रस्थापित होणारे काय आहे, वैधानिक आहे. पुढचा प्रश्न घेऊन आलोय तुमच्यासाठी. खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता. आता या ठिकाणी ईक प्रत्यय लागलेला शब्द आहे. जसं आपण म्हटलं काय की
प्रथमे काय आहे प्रथम. आता या प्रथम शब्दाला आपल्याला एक शब्द एक प्रत्यय जोडायचं आहे. मग घडणार काय आहे तर हा जो एक आहे तो या म हा जो ई आहे तो म ला भेटणार. मग एक प्रत्यय ज्या ज्या नामाला लागतं त्याच्यामध्ये त्याच्या पहिल्या अक्षरातील स्वरामध्ये वाढ होते. लक्षात घ्या बरं का. मग या प्र मध्ये कोण आहे अ, तर या अ चा काय होतो आ, म्हणजे प्र चा होतो प्रा. हे थ जसच्या तस, हे ई कोणाला भेटतं म ला. आणि मग काय तयार होतं प्राथमिक. प्रथमिक होईल का नाही मग काय प्राथमिक. म्हणजे एक प्रत्यय जोडता आणि घडतं काय तर अ चा काय होतं आ होतं. मग आता या ठिकाणी पारितोषिक म्हणजे वेलांटी तर क च्या आधीच्या अक्षराची वेलांटी तर पहिली येणार हे फिक्स आहे. म्हणजे हे दोघं कटले. मग आता इथे आपल्याला डोकं लावायचं आहे पारितोषिक. तर र ची वेलांटी कोणती आहे तर परितोष असा मूळ शब्द घ्यावा लागेल आपल्याला. मग आता हा शब्द असा घ्यायचा का असा घ्यायचा तर या ठिकाणी परितोष त्याला जोडायचं एक. आणि मग काय तयार होणार प चा होणार पा. हे री जसच्या तस हा तो आणि शिक. मग शुद्ध शब्द तयार झाला पारितोषिक. मूळ लक्षात घ्या. बस एवढंच बस झालं, जास्त काही सांगत नाही. चला. अंगाचा तिळपापड होणे अंगाचा तिळपापड होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय. अंग थरथर कापणे, अशक्तपणा येणे, हुडहुडी भरणे, रागाने फणफण करणे. हो तिळपापड झाला त्याच्या अंगाचा. हो रागाने फणफण करणे 4 नंबर. भयानक राग आला त्याला. हो चला. यंदा आंब्याच्या उत्पन्नात घट झाली आहे. यंदा आंब्याच्या उत्पन्नात घट झाली या वाक्यातील क्रियाविशेषण आव्याचा प्रकार ओळखा. यंदा म्हटलं यंदा काय तर काळ आहे का स्थल आहे का रीती आहे तर ते आहे कालवाचक. काळ दाखवतं ते यंदा काय दाखवतं काळ. म्हणून त्याला काय म्हणा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द ज्याला आपण क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतो आणि अव्यय राहतो त्याचं नाव क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य 2 प्रकार पडतात. एकाला म्हटलं अर्थमूलक, एकाला म्हटलं स्वरूपमूलक. अर्थमूलकचे 6 प्रकार पडतात. काल स्थल रीती संख्या प्रश्न निषेध. कालवाचकचे 3 प्रकार, स्थलवाचकचे 2 प्रकार, रीतिवाचकचे 3 प्रकार पडतात. चला पुढं चला गुरुजी. बेभान या सामासिक शब्दाचा समास ओळखा. बेभान भान नसलेला. हो भान हरपून गेला तो बेभान झालाय, बेभान होऊन धावतोय. हा मग अवयभाव समास काय सांगतो. आ यथाप्रती हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेला शब्द अवयभाव समासाचं उदाहरण असतो. हर बर दर बिन बेला गैर बे हे फारसी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द अवयभाव समासाचं उदाहरण असतो. म्हणून बेभान हा शब्द या ठिकाणी आपल्याला अवयभाव समास सांगावा लागेल. मराठी भाषेत अननस हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे. मग पोर्तुगीज बबिता कोष्टी मेजवानी ठेवण्यात आली आहे त्यामुळे तू हाफ कप चहा घमेल्यात घेऊन पायरीने लोणची बिस्किट साबुदाणा खात चालते. हे जे शब्द घेतलेले आपण ते कोणते पोर्तुगीज आहे. बटाटा पोर्तुगीज शब्द आहे. मग अननस हा पोर्तुगीज शब्द आहे. बटाटा बीजागिरी कोणते शब्द हे सर्व पोर्तुगीज शब्द आहे. चला बेभान कस काय झालं का नाही असे. पोर्तुगीज. चला आता या ठिकाणी यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार. मिळो की न मिळो मी येणार किंवा नाही येणार दोईपैकी एक. करा किंवा मारा दोईपैकी एक. कसं यश मिळो की न मिळो म्हणजे काय विकल्प आहे. समुच्चय विकल्प न्यूनत्व परिणाम.
उभयान्वयावे, दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणारी जात म्हणजे उभयान्वयावे. उभयान्वयाव्याचे दोन प्रकार पडतात. एकाला म्हणलं प्रधानत्व सूचक, एकाला म्हणलं गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचकचे चार प्रकार पडतात. कोणकोणते? समुच्च, विकल्प, न्यूनत्व, परिणाम. समुच्च, विकल्प, न्यूनत्व, परिणाम. आणि गौणत्व सूचकचे चार प्रकार पडतात. कोणकोणते? स्वरूप, कारण, उद्देश, संकेत. मग यश मिळो की न मिळो, विकल्प बोधक उभयान्वयव्य आहे. चला पुढचा प्रश्न आहे, राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग ओळखा. बांधणारा कोण आहे? हो, राजा आहे. बांधण्याची क्रिया कशावर घडली? राजवाड्यावर घडली. आता या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही. मग कर्म ओळखा. बांधण्याची क्रिया कशावर घडली? राजवाड्यावर घडली. राजवाडा काय आहे? कर्म आहे. कर्माला प्रत्यय आहे का? अजिबात नाही. कर्माला प्रत्यय नाही म्हणजे तो प्रयोग असतो, कर्मणी प्रयोग. मग प्रयोगाचे तीन प्रकार आहे, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग केव्हा? कर्ता महत्वाचा असतो म्हणजे कर्त्याला प्रत्यय नसतं. कर्मणी प्रयोग केव्हा? कर्त्याला प्रत्यय असतं पण कर्माला नसतं, तेव्हा कर्मणी प्रयोग असतो. आणि भावे प्रयोग केव्हा? जेव्हा दोहीला प्रत्यय असते तेव्हा तो असतो भावे प्रयोग. मरावे परी कीर्ती रूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयाव्याचा प्रकार ओळखा. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, न्यूनत्व बोधक उभयान्वयाव्य ते. मग मग तुम्हाला सांगितलं ना, समुच्च, विकल्प, न्यूनत्व, परिणाम. परी, मरावे परी कीर्ती रूपी उरावे या वाक्यातील उभयान्वय कोणते आहे? परी. चला, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. सकाळ होताच महेश मैदानाकडे आला या वाक्याचा प्रकार ओळखा. सकाळ होताच महेश मैदानाकडे आला, सरळ साधं एकच वाक्य दिसतं. मग ते वाक्य कोणतं आहे? केवळ वाक्य आहे. संयुक्त वाक्य होण्यासाठी ते स्वरूप, कारण, ते समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणाम या चार प्रकारात येणं गरजेचं आहे. आणि मिश्र होण्यासाठी ते स्वरूप, कारण, उद्देश, संकेत या चार प्रकारात जाणं गरजेचं आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 17. पाऊस आला तरी सहज जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? क्रियापदाचे प्रकार मुख्य दोन आहे. कोणकोणते? सकर्मक क्रियापद, अकर्मक. इथं क्रियापदाचे अर्थ दिलेत आपल्याला. काय? स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ. मग या ठिकाणी पाऊस आला तरी सहज जाणारच्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. क्रियापदाचा अर्थ म्हणायचा आहे द्यायला. पाऊस आला तरी, तरी म्हणजे संकेत आहे. तो आला तरी, नाही आला तरी, मी जाणारच आहे, संकेत येतो, संकेत. चला, क्षणमास या शब्दाची फोड करा. आता हा संधी झालेला शब्द आहे, त्याचा आपल्याला काय करायचं? विग्रह करायचा. मग क्षण अधिक मास, षट अधिक मास, श अधिक मास. तर एक नंबर आहे षट अधिक मास. आता या ठिकाणी षट अधिक मास, मग काय घडतं? तर टच्या पुढे अनुनासिक आलं तर मग अनुनासिक सांगतं, अरे बाबा तू जाय आणि तुझ्या गटातला अनुनासिक पाठव. मग ट ढ ड ढ, ट ढ ड ढ न, मग ते न येतं. या ठिकाणी षट अधिक मास घडतं काय? हे ट, हे म सांगतं या टला, अय तू काय कर, जाय बाबा, मी कोण आहे? अनुनासिक आहे ना, मग तुझ्या गटातला अनुनासिक पाठवून दे आणि मग शब्द तयार होतो षट अधिक मास, षण्मास. अनुनासिक संधी, अनुनासिकाला अनुनासिक येऊन भेटलं, अनुनासिक संधी. पहिल्या व्यंजनाला पहिलं व्यंजन भेटलं, प्रथम व्यंजन संधी. तिसऱ्या व्यंजनाला तिसरं व्यंजन भेटलं, तृतीय व्यंजन संधी. चला, संधीचे तीन प्रकार आहे, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. आणि मराठी संधीचे दोन प्रकार आहे, एकाला म्हटलं पूर्वरूप संधी आणि एकाला म्हटलं पररूप संधी. खालीलपैकी चुकीच्या अर्थाची म्हण कोणती आहे? शिर हातावर घेणे, धाडसाने काम करायला तयार होणे, ससे मिरा लागणे, सतत त्रास होणे, संपुष्टात येणे, हुशार सुरू होणे. संपुष्टात, अरे संपलं ना ते, हे उत्तर पाहिजे. शर्त करणे, प्रयत्नाची पराकाष्ठा करणे. बाकीचे बरोबर आहे. चुकीचा अर्थ तर या ठिकाणी 3 नंबर आहे. पुढचा प्रश्न आहे, काय आहे पुढचा प्रश्न? चुकीचा पर्याय कोणता? आकाश नभ बरोबर असेल. अंधार तम, तिमिरातुनी.
तेजाकडे प्रभु आमुच्या ने जीवना सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादन. आकाशनं बरोबर, अंधारतम बरोबर, व्यग्रमग्न बरोबर, आग्रह गरज हेच या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आता कसं आहे, ग्रामीण भागामध्ये जर भांडण लागलं तर तुझं उखळ असं म्हटलं जातं. आता याचं कसं काय, आपलाच उखळ पांढरा होतो काय कोण. हा चला, सध्या आपलं उखळच पांढरं चालू आहे बरं का. उखळ पांढरं होणे म्हणजे काय, तर उखळ पांढरं होणे म्हणजे वैभव प्राप्त होणे. चुकीच्या पद्धतीने वापरल्या जातंय. तुझं उखळ पांढरं हो म्हणजे तुझा सत्यानाश हो असं या अर्थाने वापरल्या जातं, पण त्याचा अर्थ वेगळा होतो. म्हणून इथून पुढे सांभाळून वापरायचं. उखळ पांढरे हो म्हणजे वैभव प्राप्त होणे असा त्याचा योग्य अर्थ आहे. चला पुढे, खालीलपैकी कोणत्या शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही. स्वाधीन पराधी. स्वाधीन पराधी म्हणजे स्वतः आणि दुसऱ्यावर अवलंबून. अलग विलग विरुद्ध नाही, हेच नाही. अलग अलग वेगळे, विलग वेगळे, हे समानार्थी झाले. मग अलग विलग त्यांनी काय सांगितलं, कोणत्या शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही, हेच नाही आहे. सत्वर सावकाश स्वय पुढं काय द्वेष आणि स्नेह, बाकीचं बरोबर आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय हा द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. द्वंद्व समास काय सांगतो, दोन्ही पद महत्वाचे असतात. आई वडील, आई आणि वडील, आई आणि वडील. विटी दांडू, विटी आणि दांडू. द्वंद्व समास सांगतो, काय सांगतो, द्वंद्व समास सांगतो आणि व. इतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास, असे द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत. पुनरावृत्ती या शब्दाची संधी कोणती. आता या ठिकाणी संधीचं आपल्याला काय करायचं, विग्रह करायचा आहे. आता इथं बघा काय, पुनः अधिक आवृत्ती नाही येणार. पुनः अधिक वृत्ती, पुनः अधिक वृत्ती, पुनरुवृत्ती होईल ते, हे येणार नाही. पुनर अधिक वृत्ती हे पण नाही येणार. मग पुनः अधिक आवृत्ती, विसर्गाचा र झाला, मग काय शब्द तयार झाला, पुनः अधिक आवृत्ती, पुनरावृत्ती, विसर्ग संधी. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, वयोमान हे संधीचे उदाहरण, टिंबटिंब संधीचे उदाहरण आहे. आता स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, संधीचे 3 प्रकारच दिले त्यांनी. मग आता वयोमान कसं तयार झालं बघा, वयः, वयः अधिक मान. आता या ठिकाणी याचा विग्रह हा वयः अधिक मान. आता इथं काय घडतं बघा, विसर्गाच्या मागे अ, तेव्हा विसर्गाचा उ करा, मग अ आणि उ त्यांचा तयार होतो ओ, आणि हा ओ कोणाला भेटणार, इयला, आणि मग शब्द काय तयार होतो, वयोमान. जसं की आपण म्हणलं मनः अधिक रंजन. घडलं काय, विसर्गाच्या मागे कोण आला, अ आला, तेव्हा विसर्गाचा काय करा, उ करा, दोही मिळून कोण तयार होतो, ओ तयार होतो. मग हा ओ कोणाला भेटणार, नला तयार भेटणार, आणि मग काय शब्द तयार होतो, मनः अधिक रंजन, मनोरंजन. म्हणजे कोणती संधी आहे, तर ती आहे विसर्ग संधी. चला, जर तुम्हाला हेच असं सोप्या पद्धतीनं शिकायचं असेल तर आपलं या ठिकाणी दिसतंय तुम्हाला काय, घे भरारी, काय दिसतंय बघा, घे भरारी डोळे गुरुजी नावाचं आपलं ॲप आहे. ते घ्या प्ले स्टोअरवर जाऊन. आता त्याच्यावरती फक्त 100 रुपयाला तुम्हाला बॅच भेटणार आहे. किती रुपयाला, 100. लवकरात लवकर घेऊन टाका, हळूहळू त्याची किंमत वाढते. म्हणून या ठिकाणी जर तुम्हाला आपलं मराठी व्याकरण व शुद्ध लेखन नावाचं, आता मराठी व्याकरण वेगळं आणि शुद्ध लेखन वेगळं 2 पुस्तक आहे. तर तुम्हाला जर मराठी व्याकरणाचं पुस्तक हवं असेल तर या नंबरला व्हॉट्सअपला तुमचा पत्ता पाठवायचा. 5 दिवसात तुम्हाला पुस्तक घरपोच भेटणार आहे. किंमत किती आहे त्याची गुरुजी, त्याची आहे 150 रुपये. 150 रुपयामध्ये तुम्हाला पुस्तक भेटेल. या ठिकाणी आपण थांबू. सर्वांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.